नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 10 अशा मिड कॅप स्टॉक्सबद्दल बोलणार आहोत, ज्यांचे शेअर म्युच्युअल फंडने जानेवारी 2025 मध्ये खरेदी केले आहे. तर चला जाणून घेऊया कोणते आहे हे 10 मिड कॅप स्टॉक्स आणि यांचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025 मध्ये किती शेअर खरेदी केले आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बोलूया इंद्रप्रस्था गॅस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 45%, एफ आय एसची होल्डिंग आहे 14.32%, डी आय एसची होल्डिंग आहे 26.12%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 5% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.55% आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025 मध्ये 914 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया IDFC फर्स्ट बँक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार यामध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 0%, एफ आय एसची होल्डिंग आहे 27.12%, डी आय एसची होल्डिंग आहे 16.14%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 9.17% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 27.57% आणि याचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025 मध्ये 520 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया विशाल मेगा मार्ट लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये डिसेंबर 2024 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 76.02%, एफ आय एसची होल्डिंग आहे 6.58%, डी आय एसची होल्डिंग आहे 9.90% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 7.51% आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025 मध्ये 485 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 30.42%, एफ आय एसची होल्डिंग आहे 45.07%, डी आय एसची होल्डिंग आहे 8.57% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 15.92% आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025 मध्ये 325 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया यस बँक लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार यामध्ये एफ आय एसची होल्डिंग आहे 26.74%, डी आय एसची होल्डिंग आहे 38.84% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 34.42% आणि या बँकचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025 मध्ये 314 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार यामध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 68.85%, एफ आय एसची होल्डिंग आहे 8.57%, डी आय एसची होल्डिंग आहे 9.52% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 13.05% आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025 मध्ये 114 लाख शेअर खरेदी केले आहे. आता बोलूया 197 कम्युनिकेशन्स लिमिटेडबद्दल, म्हणजे पेटीएमबद्दल. तर मित्रांनो, यामध्ये डिसेंबर 2024 नुसार एफ आय एसची होल्डिंग आहे 56.20%, डी आय एसची होल्डिंग आहे 11.88% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 31.93% आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025 मध्ये 79 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये डिसेंबर 2024 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.50%, एफ आय एसची होल्डिंग आहे 30.85%, डी आय एसची होल्डिंग आहे 9.41% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 13.27%
आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025मध्ये 25 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया BSE लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 16.03%, DISची होल्डिंग आहे 12.07%, पब्लिकची होल्डिंग आहे 50% आणि अदर्स होल्डिंग आहे 21.90%. आणि BSE लिमिटेडचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025मध्ये शेअर खरेदी केले आहे, परंतु किती शेअर खरेदी केले आहे त्याचा डेटा आतापर्यंत अवेलेबल नाही. चला आता बोलूया मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये डिसेंबर 2024नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 84.83%, FISची होल्डिंग आहे 1.55%, DISची होल्डिंग आहे 1.46% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 12.16%. आणि मित्रांनो, मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025मध्ये शेअर खरेदी केले आहे, परंतु किती शेअर खरेदी केले आहे त्याचा डेटा आतापर्यंत अवेलेबल नाही. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.